आज आपण पाहणार आहोत गळ्याची पट्टी क्रॉसमध्ये कशी काढायची आणि एकसारखी कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि एकदम परफेक्ट असा हा म्हणजे गळ्याची पट्टी काढण्याची ही पद्धत आहे। आणि आता आपण सुरुवात करूया म्हणजे आपल्याला आणि तुम्हाला म्हणजे पाहायची सुद्धा गरज नाही की क्रॉस असणार आहे की नाही। तर डायरेक्ट आपण ही जी पट्टी आहे ह्या पट्टीचा वापर करून आपण ही जी म्हणजे तुम्हाला क्रॉस पाहायची सुद्धा गरज नाही, या पद्धतीने तुम्ही कट करू शकता परफेक्ट असं। बऱ्याच जणांना क्रॉस कसं असतं ते हे सुद्धा समजत नाही, तर त्यासाठी या पट्टीचा वापर करून आपण या अशा पट्ट्या गळ्यासाठी काढू शकता। एकदम परफेक्ट पद्धतीने या पट्ट्या होणार आहेत। तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला पट्ट्या आकार बरोबर येतो, एक सारखी पट्टी येते। याप्रमाणे जर पट्टी काढली तर ह्या आपल्या गळ्याच्या पट्ट्या आपण आता हे जोडायच्या कशा ते पाहूया। म्हणजे ब्लाउजला कधीच तुमचं म्हणजे बऱ्याच जणांचा गोट पट्टी उलटी पडते, तर ती का पडती? जर तुमचा कपडा हा क्रॉसमध्ये जर नाही आला तर गळ्याची पट्टी आपली ही उलटी पडते। त्यासाठी आपण याप्रमाणे पट्ट्या काढायच्या, गळ्याची पट्टी कधीच उलटी पडणार नाही। आणि आपण गळ्याची पट्टी जे सुताचा धागा असतो त्यापासून आपण ही पट्टी तयार करणार आहोत, पायपिंग पट्टी। त्यासाठी आपल्याला 1 टंचन लागतं, 1 साइड टंचन। या पद्धतीने एक सारखी पट्टी येते, कमी जास्त होत नाही। तर याप्रमाणे आपण ह्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण असा कट करून काढायचा। पाहू शकता एकदम परफेक्ट अशी पट्टी आपली तयार झालेली आहे। एकदम क्रॉसमध्ये कधीच तुमचा गोट उलटा पडणार नाही, पायपिंग उलटी अशी ब्लाउज गळा उलटा पडणार नाही। तर या प्रकारे आपण आता ह्या टंचनचा वापर करून आपण ही पायपिंग पट्टी तयार करूया। हे टंचन काढून टाकायचं आणि हे 1 साइड लावायचं। या प्रकारे आणि ही जो धागा आहे सुताचा धागा यापासून आपण पायपिंग पट्टी तयार करूया। तर कसं ठेवायचं? एक साइड कमी ठेवायची, एक साइड जास्त ठेवायची याप्रमाणे। आणि या प्रकारे जर तुम्ही जर पट्टी तयार करून घेतली तर गळा तुमचा एकदम फिनिशिंग मध्ये येतो। तर या प्रकारे आपल्याला ही अशी पट्टी करून घ्यायची आहे। तर पाहू शकता याप्रमाणे
अशी ही पट्टी आपली पायपिंग पट्टी तयार झालेली आहे. आणि हे आपण मी तुम्हाला लावून सुद्धा दाखवेल फिनिशिंग कशी पाहिजे. ब्लाऊज पट्टी लावल्यावर आपली गळा कसा यायला पाहिजे ते पाहूया.